नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। राणा प्रतापनगर पोलिसांनी एका गुन्ह्याचा तपास करत 50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात चोरट्यांच्या मनात धडकी भरली आहे। नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक 391 कलम 303(2) भादवी न्याय संहिता अंतर्गतच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्यात आला आहे। तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली आहे। या गुन्ह्यात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। त्यांची नावे 20 वर्षीय उदय बंटी मालिक आणि 48 वर्षीय वेतन नामदेवराव कहाते अशी आहेत। आरोपींकडून एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथील तपास पथकांनी 2 आरोपी ताब्यात घेतले। त्यांच्या विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यामध्ये 3 कटर मशीन आहेत आणि एक लोखंड कापण्याचे मोठे कटर मशीन आहे। यांची एकूण किंमत 10,000 रुपये आहे। असे 4 कटर मशीन आणि त्यांना चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली एक होंडा ऍक्टिव्हा गाडी ही सुद्धा ताब्यात घेतली। असा 50,000 मुद्देमाल। 2 आरोपी नामे उदय बंटी मलिक वय 20 वर्ष व चेतन नामदेव कहाते वय 48 वर्ष, जे पोलीस स्टेशन नंदनवन और कोतवाली हद्दीत राहणारे यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे। हे कन्स्ट्रक्शनचं जिथे काम आहे तिथे जाऊन रेकी करून तेथील मटेरियल चोरी करायचे आहे। त्यामध्ये त्यांना सदरचे कटर मशीन तिथे मिळून आले। रेकी करून त्यांनी ती चोरी केलेली आहे। हे दारूचे नशे करणारे लोक आहेत आणि त्याकरता ते अशी मोटर किंवा ही चोरी करून स्वस्तात विकून त्याच्याकरता आपण ते नशे करता वापरत होते, दारू पिणे आम्ही। तर ही होती नागपूर पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी। राणा प्रतापनगर पोलिसांनी दाखवलेल्या कार्यक्षमतेमुळे शहरातील गुन्हेगारीवर नक्कीच वचक बसेल अशी अपेक्षा आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।